जागतिक बँक प्रकल्पाअंतर्गत शहरात राबवण्यात येणारी अंतर्गत पाणी पुरवठा तसंच वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 892 कोटींची योजना 1400 कोटींची झाली आहे। सोलापूर शहर आणि परिसराचा वाढता विस्तार पाहता आणि भविष्यातील पाण्याची निकड ध्यानात घेऊन शहरातील तसंच हद्दवाढ भागातील जनतेला नियमितपणे दररोज आणि वेळेवर पाणी पुरवठा होण्यासाठी सध्या असलेल्या उजनी सोलापूर या जलवाहिनीला समांतर अशी दुसऱ्या जलवाहिनीमधूनही पाणी पुरवठा सुरू झाला आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे। या दोन्ही जलवाहिन्यांच्या माध्यमातून सुमारे 170 MLD इतकं मुबलक पाणी उपलब्ध होत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य तो वापर व्हावा, याचा योग्य तो लाभ शहर आणि हद्दवाढ भागातील जनतेला मिळावा, तसंच दररोज पाणी पुरवठा करता यावा यासाठी नगरोत्थान योजनेमधून 892 कोटी रुपयांचा पाणी पुरवठ्याचा सविस्तर आराखडा अर्थात DPR तयार करण्यात आला होता। मात्र सध्या नगरोत्थान योजनेत पैसे नसल्याकारणानं आता ही योजना जागतिक बँक प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणार आहे। यामुळं 892 कोटींची योजना आता 1400 कोटींची झाली आहे। यामध्ये जागतिक बँकेकडून 600 कोटी रुपये मिळणार आहेत आणि शासन अनुदान 300 कोटी असे एकूण 900 कोटी रुपये या योजनेसाठी महापालिकेला मिळणार आहेत। तर उर्वरित पैसे हे 200 कोटींचे बॉन्ड घ्यावे लागणार आहेत। या 200 कोटींची परतफेड करण्यासाठी वर्षाला सुमारे 50 कोटी पालिका देणार आहे। तर उर्वरित 200 कोटी DBO अर्थात डिझाईन बिल ऑपरेशन मक्तेदाराकडून 10 वर्षे मेंटेनन्स त्याचा जो मिळणारा रेव्हेन्यू मक्तेदाराला देण्यात येणार आहे, या अटीवर घेण्यात येणार आहेत। अशी एकूण 1400 कोटींची जागतिक बँक प्रकल्पाअंतर्गत ही पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे। दरम्यान या योजनेचा DPR ही तयार झाला असून मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगली, पुणे आणि मुंबई CPDMकडे पाठवण्यात आला आहे। इथं ओके झाल्यानंतर हा आराखडा जागतिक बँकेकडे पाठवण्यात येणार आहे। विशेष आनंदाची बाब म्हणजे उजनी धरणात करण्यात आलेले जॅकवेल समांतर जलवाहिनी याचं बेनिफिट मिळाल्यामुळं जागतिक बँकेच्या नियम आणि अटींमध्ये हा प्रकल्प बसल्यानं जागतिक बँकेकडून सोलापूर महापालिकेला 600 कोटी रुपयांचं अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या अंतर्गत शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन तसंच मुदत संपलेल्या अर्थात कालबाह्य झालेल्या पाण्याच्या टाक्या पाडून नव्यानं टाक्या उभारणं आणि पाईपलाईन टाकणं या कामांचा समावेश आहे। सध्या शहरात जमिनीवरील आणि उंचावरील अशा एकूण 67 पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे। यातील 16 टाक्या या मुदत संपलेल्या अर्थात कालबाह्य झालेल्या आहेत। यामध्ये जमिनीवर असलेल्या 6 पैकी 4 टाक्यांचा समावेश आहे, ज्या पाडल्या जाणार आहेत। नव्यानं 21 पाण्याच्या टाक्या या उभारण्यात येणार आहेत। तसंच जुळे सोलापूर आणि जुना पुणे नाका इथल्या दोन्ही MBRची आवश्यकता भासल्यास दुरुस्ती केली जाणार आहे अथवा त्यांची नव्यानं उभारणी करण्यात येऊन त्यांची साठवणूक क्षमताही वाढवली जाणार आहे। दरम्यान 30 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या जुन्या जीर्ण पाईप बदलून शहरांतर्गत सुमारे 600 ते 700 किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। यामध्ये 4 इंची ते 48 इंची व्यासाच्या पाईपलाईनचा समावेश राहणार आहे। या नव्यानं तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या DPRमुळं शहर पाणी पुरवठ्यात आमूलाग्र बदल होऊन नागरिकांना दररोज नियमित, वेळेवर आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे। शिवाय 170 MLD पाण्याचा योग्य वापर होऊन त्याचा मोठा लाभ शहर आणि हद्दवाढ भागातील जनतेला होणार आहे। विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटण्यास मदत होणार आहे। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यासह अन्य अधिकारी यासाठी प्रयत्नशील असून पाणी पुरवठ्याचा 1400 कोटी रुपयांचा DPR तयार करण्यात येऊन तो तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे।
जागतिक बँक प्रकल्पांतर्गत या योजनेमुळं सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील जनतेसाठी ती एक खूप मोठी उपलब्धी ठरणार आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटण्यास मदत होणार आहेच. शिवाय शहर आणि हद्दवाड भागाला नियमितपणे वेळेवर आणि उच्च दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.